तर राहुल गांधींच्या याच कार्यक्रमासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। आपण पाहूयात। हॅलो 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 विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत। काल जो सीओपी मध्ये प्रकार घडला, तुम्ही त्या ठिकाणी गेला होता। काँग्रेसच्या नेत्यांवरती गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलिसांनी जी FIR नोंद केली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे। मला असं वाटतं की मंदारजी, तुम्ही पण त्या मुलींचा इंटरव्ह्यू घेतला। तो इंटरव्ह्यूमध्ये काय होतं? त्या मुलींवर प्रेशर होता की स्वतःहून त्यांनी राहुलजींच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आणि आपले प्रश्न मांडलेत ते अगदी मोकळेपणानं मांडलेत की नाही हे सगळे चॅनलवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे। त्या मुलींची मुलाखत पण सगळ्यांनी घेतलेली आहे। मुळात प्रश्न असा येतो की एखादी मुलगी जर स्वेच्छेने शासकीय महाविद्यालयातील यायला तयार आहे तर तिच्यावर दबाव टाकून तिला बंद करून तिला स्टेटमेंट मागे घेण्यासाठी लावणं म्हणजेच देशाच्या पंतप्रधानांनी 15 वर्षाच्या मुलीला माफी मागायला लावली। तीच पद्धत ABVPच्या आणि BJPच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुद्धा या मुलीला लावली। का घाबरायचं? मी त्या मुलीची माफी मागतोय की तुला सत्य असूनही तुला माफी मागावी लागली, त्याबद्दल त्या मुलीला मी माफी मागतो की बेटा मला माफ कर दे, करून टाक, कारण तुला सत्य असूनही त्या दबावापोटी तुला माफी मागावी लागली आणि तुला त्या दबावामध्ये या ABVPच्या आणि BJPच्या गुन्ह्यांच्या दबावामुळे तुला त्रास झाला, त्याबद्दल मी त्या मुलींची माफी मागतो। मूळ प्रश्न असा आहे की जी घटना झाली या देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही, आणि का बरं अशी धमकी मिळावी? का घाबरावचं? त्या मुलीला ज्या वेळेस आमच्या सगळ्या मुलींनीच आणि सगळ्या चॅनलनी तो इंटरव्ह्यू टाकलेला आहे आणि आज जो गुन्हा दाखल झाला आहे उलटा चोर कुतवाल कुदाडे, तिथे कोणत्याच मुलांनी, उलट पोलिसांनी आमच्या मुलांना मारहाण केली। एकही ABVPच्या कार्यकर्त्यांना आमच्या मुलांनी हात सुद्धा लावला दिला नाही। तोपर्यंत आमची सगळी मुलं तिकडे जातपर्यंत ते सगळे तिथे ते मुलं त्या मुलींना तक्रार दिली आहे का तुम्ही? तक्रार नाही, आता आम्ही तक्रार म्हणजे युथ काँग्रेसच्या अध्यक्षांना मी सांगितलं की तक्रार द्यायला, ती तक्रार होणार। त्या मुलींचा इंटरव्ह्यू आमच्या पुढे पण आहे, सगळ्या प्रसारमाध्यमाच्या पुढे आहे। कोणीही दबाव टाकून त्या मुलींना असं स्टेटमेंट द्यायला लावलेलं नाही। पोलीस हे शासनाच्या दबावाखाली काम करत आहेत। ठीक आहे, आज दिवस त्यांचा आहे, खऱ्याचं खोटं करत आहेत, पण उद्या त्याचं प्रायश्चित्त ह्या सगळ्यांना भोगावं लागेल। आणि आम्ही एवढंच सांगतो, सगळे दिवस सारखे नसतात, पण असे खोटे गुन्हे दाखल करून जिथे ज्या घटनाच झाली नाही, केवळ न्याय मागण्यासाठी, त्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी ही सगळी मंडळी गेली आणि तिथलं वातावरण निवळावं म्हणून मी गेलो नंतर। पण त्यामध्ये जे एक वातावरणाने पोलिसांनी दंडुक्याचा वापर करून 2 मुलांना जखमी केला। एक मुलगा तिकडे त्याच्या हाताला पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, तो तिकडे ॲडमिट आहे। दुसऱ्या मुलाला खूप मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे। आम्ही न्याय आणि हक्कासाठी आणि त्या मुलांच्या प्रोटेक्शनसाठी गेल्यानंतर अशा प्रकारची घटना होणं आणि पोलिसांनी त्या बळाचा वापर करून जे उभे होते किंवा ज्यांनी ही घटना घडवली त्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षाच्या कारवाई न करता उलट आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करणं, मला वाटतं की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालेलं आहे। भाजपकडून एक आरोप करण्यात आला आहे, एक व्हिडिओ समोर आणण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की या कार्यक्रमाला राहुल गांधींच्या पैसे देऊन काँग्रेस विद्यार्थ्यांना बोलावत आहे, 20 ते 25 हजार रुपये देऊन या कार्यकर्त्यांना बोलावत आहे, असा एक व्हिडिओ आहे। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला आहे, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला, आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे राहुल गांधींच्या मागे, हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली